आणि यानंतर आपण थेट जाऊयात 10वीच्या निकालांसंदर्भात सध्या पत्रकार परिषद 472 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। ही उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 92.09 आहे। त्याचबरोबर या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळांमधून एकूण 28,825 विद्यार्थी हे खाजगी म्हणजे फॉर्म नंबर 17 भरून प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 22,003 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। ही टक्केवारी 76.33 आहे। त्याचबरोबर पुनर्परीक्षणार्थी जे आहेत ते 28,867 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 9,757 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। ती टक्केवारी 33.79% आहे। आपल्याला नोट्स द्यायला लागलेत, म्हणजे डिटेल्स आपल्याला मिळतील सगळे। म्हणजे या परीक्षेत राज्यातील 9 मंडळांमधून नियमित, खाजगी, रिपीटर्स सगळ्यांनी मिळून जी नोंदणी केली होती ती 16,164 होती। त्यापैकी 14,52,246 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। ती टक्केवारी आहे 90.75। एकूण 9,912 दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 9,042 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत। ती टक्केवारी 91.22% आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थी जे आहेत त्याच्यामध्ये कोकण विभाग टॉपवर आहे। 1 नंबरला कोकण विभाग आलेला आहे। त्यांची टक्केवारी आहे 97.62%। आणि सर्वात कमी निकाल हा छत्रपती संभाजीनगरचा लागलेला आहे, तो 88.41% आहे। एक आनंदाची बातमी अशी आहे की जेवढ्या मुली बसल्या होत्या त्यांची टक्केवारी पास होण्याची, उत्तीर्ण होण्याची ही 94.96% आहे। तर मुलांच्या बाबतीत ती 89.56% आहे। म्हणजे यावेळेस मुलींनी बाजी मारलेली आहे। दोघांचा डिफरन्स जो आहे टक्केवारीचा तो 5.40% आहे। मुलं पास होणं आणि मुली पास होणं त्याच्यामध्ये मुलांपेक्षा 5.40% मुली जास्त उत्तीर्ण झालेले आहेत। एकूण आपण 64 विषयाची परीक्षा घेतली होती, त्यापैकी 20 विषयाचा निकाल हा 100% लागलेला आहे। एकूण विद्यार्थीपैकी 4,82,264 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीमध्ये, 4,22,891 विद्यार्थी हे प्रावीण्यासह प्रथम श्रेणीमध्ये, 3,80,437 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये, 1,34,934 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत। 6,612 शाळांचा निकाल हा 100% लागलेला आहे। आणि आपण जर गेल्या 2, 3, 4 वर्षातली 10वीच्या निकालाची टक्केवारी पाहिली तर यावर्षी आपला निकाल 92.09% आहे। गेल्या वर्षी तो 94.10% होता। त्याच्या अगोदरच्या वर्षी म्हणजे मार्च 2024ला तो 95.81% येतो आहे। यामध्ये आता हे आकडेवारी झालेली आहे, तुम्हाला सगळ्यांना नोट्स दिलेले आहेत मी, ते पहा आपण। यामध्ये विशेष गरजा असलेल्या काही विद्यार्थ्यांना सवलती दिल्या जातात, त्या आपण देत आहोत। पारितोषिक देत असताना विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देणगीदाराकडून काही देणग्यातून मंडळामार्फत पारितोषिक दिले जातात, ते आपण देत आहोत। कला, क्रीडा, एनसीसी, स्काउट गाईड यामध्ये जे सवलतीचे गुण द्यावे लागतात ते आपण शासन निर्णयानुसार दिलेले आहेत। श्रेणी सुधार आणि गुण सुधार योजनेमध्ये सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 3 संधी आपण देतो, त्या आपण दिलेल्या आहेत। जून जुलै 2026, फेब्रुवारी मार्च 2027 आणि जून जुलै 2027 ह्या श्रेणी सुधार आणि गुण सुधार खाली 3 संधी देण्यात आलेल्या आहेत। बेस्ट ऑफ 5चे निकष यामध्ये वापरले, तुम्हाला नोट्स दिले आहेत, त्यामध्ये सगळे मुद्दे घेतले आहेत आपण। हे एटीकेटीची सुविधा आपण विद्यार्थ्यांसाठी लागू केलेली आहे। त्यामध्ये 41,065 विद्यार्थी हे एटीकेटीसाठी पात्र ठरलेले आहेत। गुणपडताळणी, उत्तरपत्रिका, छायाप्रती ह्या सगळ्याची प्रक्रिया ठरलेली आहे, ती आपण आपल्या वेबसाईटवर पूर्ण प्रक्रिया टाकलेली आहे। गुणपडताळणीसाठी अर्ज करायची मुदत ही उद्यापासून आहे, शनिवार 9/5/2026 ते 23/5/2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात। मंडळानं सर्व सेवा या
ऑनलाईन केलेले आहेत, त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात.